गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. काल खूप थंडी होती, म्हणजे -2 डिग्री होतं इथं. त्यामुळे काय व्हिडिओ काय बनवली नाही रात्रीची. आणि आता आम्ही इथंच पेंगडूममध्येच आम्ही आज फिरणार आहे. आणि तो खूप थंडी आहे. प्रेशरला तर काय त्रास झाला नाही, पण जरा सौम्याला त्रास व्हायला लागला. तिला असं वॉमिटिंगसारखं फील व्हायला लागल्यासारखं. बघू आता कुठे डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. तर आता सगळेजण रेडी व्हायला लागलेत. तर मी आता उन्हामध्ये आलो बाहेर. आता वाजलेच इथं 9:45. आणि इकडे बघा, नजारा बघा तुम्ही का. आता रेडी होऊन आम्ही मग इथंच लोकल मार्केटमध्ये फिरणार आहे. इथं कुठेतरी एक लेक आहे, त्या लेकला जाऊन व्हिजिट करणार आहे आणि परत रिटर्न संध्याकाळी इथंच येणार आहे. आता गाडीत बसलो आहे आणि रिक्षाबाईला पण टाकले. ते शेजारची गाडी निघाल्याशिवाय आपली गाडी निघणार नाही. ते पण एकदा ट्राय करू आपली गाडी निघते का नाही. आता आम्ही निघालो आहे. गाड्या लाईनअप होतात आहेत, त्यामुळे तरावर थांबलो आहे. अजून सगळे लोक आले नाहीत. आता सगळेजण आले की मग आम्ही पण निघू. आणि इथे पूर्ण सिटी, म्हणजे चांगली सिटी आहे, तिकडे घेऊन जाणार म्हणले ते लेककडं. तर बघू कसा आहे तो व्ह्यू आणि लेक. आणि तिकडे जाऊन आम्ही मॅगी करणार आहे आज. पण असं प्रॉब्लेम असा आहे की आम्ही यूज अँड थ्रोचे प्लेट घेतले नाहीत. ते खाणार कशात, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर बघू काय जुगाड करता येतो का. कारण महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्रीयन लोक जुगाड करतात. चला करू काहीतरी जुगाड आपण. तर बघा काहीतरी लिहिलं आहे पण काय दिसत नाही. ऑर्गनाईज दोघं बहीण भाऊ आहे. त्यांनी ते केलं आहे. तेव्हा तुम्हाला व्ह्यू पर्यंत जाऊ आम्ही. नाही ताई कुठे तर चालले वाटतं, भाऊजी निघाले. नाही ऐका, तिथे तर माझी पण रेंज जाईल. दोन कांडांवरती आले मी आता. आता आम्ही कच्च्या रोडनी चाललो इथून. रोड आणि व्ह्यू एकदम चांगला आहे. बार्ले वाइन मिल सकता है यहाँ पे आपको, लोकल बार्ले वाइन, उसके अलावा कुछ नहीं मिलेगा. यहाँ के लोकल्स का सोर्स ऑफ इनकम क्या होता है मैक्सिमम? सर प्लीज आंसर के लोगों का सोर्स ऑफ मेजर सोर्स ऑफ इनकम है टूरिज्म. उससे पहले यहाँ पर बहुत ही ज्यादा मतलब कि फाइनेंशियल क्राइसिस थे, क्योंकि वेजिटेशन भी नहीं था और ये मतलब कि डोमिनेटेड था बाकी सिटीज से. एंड फिर बाकी अभी तो यहाँ पे रोड जो हम लोग आए ना, मनाली से जो में पदम वाला रास्ता है, इसको अच्छे से खुल के 4-5 साल ही हुए हैं. तो उससे पहले यहाँ के लोगों की इतनी नीड भी नहीं होती थी, ठीक है ना. तो इनका सर्वाइवल पे चलता था सारा. ना जो उगाते थे वही खाते थे, ना बाकी बिल्कुल अपना बेसिक कम्युनिटीज पे मतलब की लाइफ स्टाइल अपना स्पेंड करते हैं. थोडी आम्ही ऑफ रोडिंग चालू आहे आता इथं. बघा आम्ही इथून खालून वरती आलो. इकडं इथून तिकडे वर जायचं आहे. सर ये होता है बुद्धिज्म में, इसको बोलते हैं क्या बोलते हैं इसको, शीला उसका नहीं घुमाएंगे इसको, इसमें जैसे गुड वाइब्स आती अच्छा, है. हाँ, मतलब विंड जितना हाँ. होता है, जो इनके फ्लैग्स होते हैं, तभी तो इनके फ्लैग्स देखे आपने, ग्रीन येलो ग्रीन कलरफुल होते हैं. वो उससे गुड वाइब्स आती है, उससे शांति के लिए बहुत वो होते हैं. आम्ही इकडं आता आलो आहे. मिनिस्ट्री म्हणून आहे, म्हणजे आपल्याला मंदिर कसं असतं त्या टाईपमध्ये त्यांचं बुद्धाचं मंदिर आहे. अब ये
अच्छा पैसे भी मिल रहे हैं आगे कमेंट ठीक आहे. इथं आतमध्ये कॅमेरा शूट अलाउड नव्हतं, सो आतमध्ये कॅमेरा बंद होता. आता आम्ही फ्रान्सिस जे हे आहे खूप पीसफुल शांत ठिकाण आहे. आता आम्ही एक्झिट करत आहोत पुढच्या ट्रिपसाठी. एकदम शांत पीसफुल जागा आहे ही. शहरातली जी आपली गडबड, इथं एकदम शांत पीसफुल एकदम काम वाटते. आता आम्ही स्ट्रॉंगली मॅनस्ट्रीपासून निघत आहोत पुढच्या ट्रॅकसाठी. Going to next spot. आता आम्ही एक सेकंड मॉनेस्ट्री एरियामध्ये एंट्री करत आहोत. त्याचं पहिलं आपण बघितलेलं होतं. तसंच एक अजून एक छानसं मॉनेस्ट्री एरिया आहे. हे डोंगरमध्ये फोडून कन्स्ट्रक्शन करून हे मॉनेस्ट्री बिल्डअप केलेलं आहे या लोकांनी. आपण चाललो इथं लेकला. ती टीम गेली पुढं, कारण की जरा सौम्याला बरं नव्हतं वाटत. तुम्हाला मी सकाळीच बोललो होतो. तिला डॉक्टरकडे दाखवलं, मग आता ती ओके झाली. आता आम्ही चाललो लेकला त्यांच्याबरोबर. ते पोचून जाणं अर्धा तास झाला असेल. आणि बघू आता, पाऊस पण चालू झाला इथं. तिथपर्यंत आपण पोचतोय ना पोचतोय बघू, कारण जास्त पाऊस असेल तर रिटर्न येऊ आपण परत. आणि इथं जरा ऑक्सिजनची जरा हे होते, कारण जरा पण चाललं तरी एकदम दम लागतोय. डिझेल पण आपण भरून घेऊ आता. इथं आहे तर पुढं कुठं भेटेल माहीत नाही इथलं यांचं काहीच. इथं लाईन पण आहे, बघू. सॅनी लेक म्हणून आहे इथं, तर तिथं आपण पोहोचलोय. पण आता आपल्या बाकीच्या गाड्या काय दिसत नाही आहेत. त्यांना पण एकदा फोन लावून विचारू ते कुठं गेलेत म्हणून. इथं असा लेक आहे. इथं लोक तर दिसतात आहे पलीकडं. ते गेले कुठनं.
त्यांना एकदा फोन करून विचारू आपण. काय खोटी मैत्रिणी मी जबरदस्ती घेऊन आले त्याला. कसं आहे केवढा मोठा लेक आहे आपला. आता आम्ही पदुमच्या सनी लेक व्ह्यू बघितलेला आहे. आता आम्ही एक पदुम मधला अजून एक वॉटरफॉल आहे तर तिकडे चाललेलो आहोत. तर तिथनं तुम्हाला आम्ही तिथले फोटोज व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवतो. वॉटरफॉल शिला वॉटरफॉल. वॉटरचं आहे वॉटरफॉलचं नाव आहे शिला वॉटरफॉल. चा रूट आहे हा. यांनी रस्ते खूप छान असे एकदम ॲडव्हेंचर बनवलेले आहे की जेणेकरून जे आपण सेल्फ ड्राईव्ह करून येणार आहोत फोर व्हीलरमध्ये त्यांना खूप असं मस्त भारी फिलिंग येते. सगळ्यात महत्त्वाचे रस्ते असे हे बघा आम्ही आलेलो आहोत तिथल्या शिला वॉटरफॉलला. थोडं जवळून तुम्हाला आम्ही दाखवतो. इथे बघा वरती पण घरं आहे. रिअली सॉरी गाईज मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यामुळं तुम्हाला असं वॉटरफॉलचे जाऊन पिक्चर दाखवताना आले व्हिडिओ दाखवताना येणार. तरी पण आम्ही काही फोटो मोबाईलमध्ये दुसऱ्यांच्या कॅप्चर केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच शेअर करू. आणि सध्या महत्त्वाचं वातावरण खूपच थंड झालेलं आहे. सो आम्ही बॅक टू हॉटेल.